सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते। चैत्र शुद्ध प्रतिपदेला मित्रांनो गुढीपाडवा असतो आणि या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करतो, सूर्योदयानंतर गुढी उभारतो आणि या दिवशी महाराष्ट्रातील घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात। उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डाळी, काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात। गुढीला गंध, फुलं, अक्षता वाहतात, निरंजन लावून उदबत्ती दाखवतात। दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते। या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात। तर आज आम्ही गुढीपाडवा असल्यामुळे सकाळी लवकरच उठलो आणि आमची पण गुढीपाडवा साजरा करण्याची तयारी सुरू झाली आणि आम्ही सकाळी स्नान वगैरे करून देवाची पूजा करून आम्ही गुढी तयार करायला घेतली आणि माझा मित्र निलेश पण गुढी तयार करण्यासाठी आलाय। आणि मित्रांनो बघा, सकाळीच माझ्या बायकोने सुंदर प्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि गुढीचं चित्र सुंदर छान प्रकारे काढलेलं आहे। मी रात्रीच फुल आणून ठेवली, सकाळी हार वगैरे करून हार वगैरे तोरण बांधलेलं आहे घराला आणि अशा प्रकारे आमची गुढीपाडव्याची सुरुवात ही सकाळी झालेली आहे। तर चला आता गुढी उभारून घेऊयात आपण। हे स्वस्तिक काढले, त्याच्यावरती पाट वगैरे ठेवून तांब्या ठेवून त्याच्यात आंब्याची 5 पानं तसेच नारळ आणि बाजूला नागिलीचं पान आणि त्याच्यावरती पैसा ठेवून वर सुपारी ठेवून गणपती तयार केलेला आहे। आणि हा बघा गुढीचा तांब्या, त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून आपण गुढीवरती ठेवून देऊयात। तर अशा प्रकारे बघा आमची सुंदर गुढी तयार झालेली आहे। त्याला हार घालून घेऊयात। तर अशा प्रकारे बघा सुंदर अशी गुढी आमची तयार झालेली आहे आणि पूजा वगैरे झाली तर त्याला नैवेद्य ठेवून घेऊयात।